केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात खळबळ. ऐका काय म्हणत आहेत वढू बुद्रुक ग्रामस्थ. पुणे जिल्ह्यामध्ये लक्षवेधक ठरणारी केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक विकास कामांकडे, स्थानिक नेत्याचे दुर्लक्ष. वढू बुद्रुकमध्ये अनेक विकास कामं प्रलंबित असून वढू बुद्रुक ग्रामस्थांनी विकासाचा मुद्दा चांगला छेडलाय. निवडणूक आल्यावरच नेता जागा होतो, इतर वेळेस मात्र पूर्णपणे दुर्लक्ष. गावातील रस्ते, स्वच्छतागृह, बँक सुविधा यांचा अभाव. ग्रामपंचायतवर 15 वर्ष सत्ता असूनही लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष. ऐका विकास कामांची मनमानी, ग्रामस्थांची जुबानी. भरारी न्यूज वृत्तसेवा. माझं नाव बाळासाहेब गंगाराम आरगडे, राहणार वडू बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी वडू गावच्या विकासाबद्दल थोडंसं बोलणार आहे. वडू गावामध्ये बऱ्याचशा वाड्या वस्त्यावर रस्ते नाही. केंदूर पाबळ गटामध्ये जे उमेदवार उभे आहेत, ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे आहेत. त्यांनी आतापर्यंत गावामध्ये, वडू गाव असो किंवा तालुका असो, तालुक्यामध्ये कुठंही काहीही सुविधा मिळवल्या नाही आणि दिल्या पण नाही. आत्ता जे एका उमेदवाराचं मी बोलत नाही, दोन्ही उमेदवार असतील, कोणाचं कार्य काय त्याच्या गटामध्ये असेल. वडू गावामध्ये आता चौकात सध्या लघवीला जायची चोरी आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये जायचं, तिथं चहा प्यायचा आणि तिथंच लघवीला जायचं. वडू गावामध्ये एवढं मोठं गाव असून संभाजी महाराजांची समाधी पण आहे, परंतु वडू गावामध्ये मुतारी नाहीये. बाहेरून पर्यटक आले तर त्यांना बाहेर लघवीला जाणे किंवा टॉयलेटला जाण्याची सुविधा पण नाही. आणि वडू गावामध्ये स्वच्छता पण नाही. आज कुठलाही नेता आला वडू गावामध्ये, वडू गावच्या कमानीवर संभाजी महाराजांचे जे झेंडे लावलेत, ते झेंडे सुद्धा वाकडे तिकडे झालेत. काय मग तुम्हाला संभाजी महाराजांचं काय अस्तित्व गावामध्ये ठेवायचंय का नाही? गावच्या उमेदवाराचं काही नाही. गावच्या उमेदवाराचं त्याचं स्वतःच चालू आहे. काय आता शेवटी कसं होय की प्रत्येकाचं स्वार्थ ते आहेच. काय उमेदवार कुणी असेल, त्यांनी त्यांचं पाठीमागचं बॅकग्राऊंड गावानी बघावा, प्रत्येक मतदारसंघाने पण बघावा. काय आणि त्या पद्धतीने त्याचं काम त्यांनी करावं. पाठिंबा आता आमचं सध्या काय झालंय की आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये असून पण पक्षाचा उमेदवार पण नाही. त्याच्यामुळं आता आम्ही आमच्या मनाने ठरवणार की उद्या आम्हाला कमळाला मतदान द्यायचंय का घड्याळाला द्यायचंय. ते काय आम्ही कुणाचं काय बांधील नाही. उद्या आम्ही कमळाला सुद्धा मतदान करू शकतो. काय अजून आम्हाला पक्षाने काही सांगितलेलं नाही की तुम्ही ह्याच व्यक्तीला मतदान करा किंवा त्या व्यक्तीला मतदान करा. आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, पण आता आम्ही उमेदवार असल्यामुळे उद्या कमळाला सुद्धा मतदान करू शकतो. आम्हाला काय बांधेल की नाही कोणाची. वडू गावामध्ये 35 एकर ऊस रानवाडीच्या शेजारी माळवस्ती, इथं शेतकऱ्यांना रस्त्याची खूप अडचण आहे. तिथं कारखान्याच्या टोळ्यात जाऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना काट कष्ट करावं लागतं. तिथं रस्ता बिलकुलही नाही. तरी त्यासाठी गावातल्या कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य असो किंवा नेत्यांनी कुठेही दखल घेतली नाही. कारखान्याचे साहेब लोक तिथं येऊन चक्रा मारून जातात, टोळे येतात, त्यांना रस्ता नाही, त्यासाठी ते निघून जातात. शेतकऱ्यांचे इतकं आटोकाट परिश्रम करून त्यांच्या ऊसाचं आज नुकसान होते. कारखाने सहकार्य करतात, परंतु इथं आमच्या शेतकऱ्यांचीच अडचण आहे. रस्ते असून सुद्धा तिथं शेतकऱ्यांचे दंडकशाहीने एकमेकाला माल बाहेर काढून देत नाही. आणि वडू गावची लोकसंख्या जवळजवळ 6,000 झाली, परंतु वडू गावामध्ये एकही बँक नाही, ATM सुद्धा नाही. बँका आल्या, बँका परत निघून गेल्या. का गेल्या? कारण पदाधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला नाही त्यांना. वडू गावामध्ये आता 15 वर्ष झाले त्या उमेदवाराच्या हातात सत्ता आहे. 15 वर्षामध्ये मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. नागरिक गरजा काय आहेत ह्या तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरवल्या पाहिजेत. आणि जरी आज आरगड्यांचा सरपंच असेल तरी ते 3 आणि 4 महिन्यासाठीच आहे. काय त्याला पण अनुभव आहे, परंतु त्याच्यावर पण दबाव आहे. काय दबाव असल्यामुळे तो काही वैयक्तिक एकटा काही काम करू शकत नाही. आणि जरी केलं तरी त्याला परत दबाव त्याच्यावर आहेच ना. बँकेविषयी वडू गावामध्ये बँक
महाराष्ट्र ग्रामीण बँक आली होती, परंतु त्यांना जागा उपलब्ध झाली नाही आणि ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली नाही त्यांना. बाहेरून कुठलाही व्यक्ती आला तर त्याला थोडंसं सहकार्य जर केलं तर ते आपल्या गावामध्ये व्यवसाय चालू करू शकतो. बँकेचं ATM टाकणार होते. वडोगावची उलाढाल भरपूर आहे. त्यामुळं वडोगावमध्ये ना कुठंतरी एखादी बँक यावा किंवा ATM तरी बसावा. निवडणुकीमध्ये आता जी भूमिका आहे, अहो गावच्या सुविधा करा काय, आणि जे कोणी उमेदवार असतील त्यांनी पहिल्यांदा पहिले 5 वर्ष जनजागृती केली पाहिजे. त्या लोकांच्यात बसायला पाहिजे आणि नंतर तुम्ही आज तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही कुठे जाऊन टोपलं उघडणे त्याच्यात काही मजा नाही. काय तुम्ही तुमच्या गावाकडे लक्ष द्या. प्रत्येक गावामध्ये लक्ष द्या. तालुक्यामध्ये जेवढे तुमच्या गणामध्ये जेवढी गावं आहेत, त्या गावामध्ये तुमचा संपर्क असला पाहिजे. आज तुम्ही कसल्याही जोरावर काही जर करसाल ते चालणार नाही. जनता काय आंधळी राहिली नाही. जनतेला काय पैसे पैसे सगळ्यांकडे आहेत आता. काही सक्षम झालेत लोक. लोकांना सगळं कळतंय की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही नंतर काय करणार आहे. नंतर तुम्ही कुठलाही उमेदवार असू, नंतर शेजारी सर्वसामान्य मतदारांनी त्याला मतदान केल्याच्या नंतर तो त्याला हात सुद्धा करणार नाही का त्याच्याजवळ थांबणार नाही. त्याच्या कुटुंबाचं काय समजा उद्या नशिबाने काय आपत्ती आली, त्या आपत्तीमध्ये तुम्ही सामील सुद्धा होत नाही.